नमस्कार, मी अर्चना आणि आज आपण सखोल समजून घेणार आहोत नमस्कार मुद्रा, तिचा पंचतत्वांशी संबंध आणि ऊर्जेवर होणारा परिणाम. ती शांतपणे बसून विचार केलाय का? आपण नमस्कार करतो, पण खऱ्या अर्थाने नमस्कार अनुभवतो का? दोन्ही हात हृदयाजवळ येतात, बोटं एकमेकांना स्पर्श करतात, डोळे अलगद मिटतात आणि त्या एका क्षणी आपण बाहेरून आतल्या प्रवासाला सुरुवात करतो. नमस्कार मुद्रा ही फक्त एक संस्कृती नाही, हा एक योगिक अनुभव आहे. ही मुद्रा आपल्याला शिकवते आदर, कृतज्ञता आणि नम्रता. जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा शरीर स्थिर होतं, श्वास मंदावतो आणि मन हळूहळू शांत होतं. योगशास्त्र सांगतं आपलं संपूर्ण शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. ही तत्वे फक्त बाहेरच्या विश्वात नाहीत, तर ती आपल्या शरीरात, आपल्या प्रत्येक प्रेषित, प्रत्येक श्वासात आणि आपल्या अस्तित्वात आहेत. सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ही पंचतत्व आपल्या हाताच्या पाचही बोटांमध्ये आहेत. अग्नितत्व हे अंगठ्यामध्ये आहे. अंगठा हा अग्नितत्वाचं प्रतीक आहे. हा अग्नी म्हणजे फक्त उष्णता नाही, तर रूपांतरणाची शक्ती आहे. आपलं अन्न पचवणं, ऊर्जा निर्माण करणं आणि जीवनात पुढे जाण्याची इच्छाशक्ती, हे सगळं अग्नीवर अवलंबून आहे. जेव्हा नमस्कार मुद्रेत अंगठे एकमेकांना स्पर्श करतात, तेव्हा हा अग्नी संतुलित होतो आणि आत एक शांत, स्थिर ऊर्जा जागृत होते. वायुतत्व. तर्जनी हे वायुतत्वाचं प्रतीक आहे. वायू म्हणजे गती, हालचाल, विचारांची लय. आपला श्वास, आपले विचार, आपली नाडी हे सगळं वायुतत्वावर चालतं. जेव्हा वायू असंतुलित होतो तेव्हा मन अस्थिर होते, चिंता वाढते. पण नमस्कार मुद्रेमध्ये तर्जनी एकत्र आल्यानंतर वायू स्थिर होतो आणि मन शांत, एकाग्र होतं. मधले बोट, आकाश तत्व. आता मधले बोट हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे. आकाश म्हणजे अवकाश, जिथे सगळं घडतं. आपल्या शरीरात रिकामी जागा, आपल्या मनातील प्रत्येक विचारांमधील शांतता, हे आकाश तत्व आहे. जेव्हा नमस्कार करतो तेव्हा हे आकाश संतुलित होतं आणि आपल्या आत एक शांत, विशाल स्पेस जाणवते. हीच अवस्था ध्यानासाठी आवश्यक असते. चौथे तत्व पृथ्वी तत्व. अनामिका ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. पृथ्वी म्हणजे स्थैर्य, मजबूती आणि आधार. आपलं शरीर, आपल्या शरीरातील हाडं, स्नायू, आपलं ग्राउंडिंग हे सगळं पृथ्वी तत्वावर अवलंबून आहे. जेव्हा पृथ्वी संतुलित असते, आपण स्थिर, कॉन्फिडंट आणि सुरक्षित असतो. नमस्कार मुद्रेमध्ये अनामिका एकमेकांना जोडल्यामुळे आपल्याला एक प्रकारची स्थिरता आणि ग्राउंडिंग जाणवते. आता पाचवं तत्व आहे जलतत्व. जलतत्व हे काय, तर करंगळीमध्ये आपल्या जलतत्वाचं प्रतीक आहे. जल म्हणजे प्रवाह, भावना आणि लवचिकता. आपल्या शरीरातील रक्त, आपल्या मनातील भावना हे सगळं जलतत्वाशी संबंधित आहे. जेव्हा जल संतुलित असतं तेव्हा मन शांत, मऊ आणि प्रेमळ असतं. नमस्कार मुद्रेमध्ये करंगळी जोडल्यामुळे भावनांचा प्रवाह संतुलित होतो आणि मनात एक गोडवा, शांतता निर्माण होते. आणि जेव्हा ही पाचही तत्व एका नमस्कार मुद्रेत एकत्र येतात तेव्हा काय होतं? शरीर, मन आणि प्राण एकमेकांशी हार्मनीमध्ये येतात. ऊर्जा सुरळीत वाहू लागते, मन स्थिर होतं आणि आत एक संतुलन निर्माण होतं. योगशास्त्र सांगतं प्रत्येक व्यक्तीभोवती एक ऊर्जा क्षेत्र असतं. जेव्हा आपण कोणाला स्पर्श करतो तेव्हा आपण ऊर्जा एक्सचेंज करत असतो. म्हणूनच हँडशेक करताना आपण नकळत दुसऱ्याची ऊर्जा घेतो आणि आपली ऊर्जा देतो.
पण नमस्कार मुद्रा आपल्याला शिकवते स्पर्शाशिवाय आदर व्यक्त करायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ऊर्जा आपल्यातच स्थिर ठेवायला. जेव्हा आपण हीच मुद्रा देवासमोर करतो तेव्हा काहीतरी सुंदर घडतं. आपल्यातील अहंकार खाली गळून जातो आणि मी ही भावना हळूहळू विरघळायला लागते. हात हृदयाजवळ असल्यामुळे आपलं अनाहत चक्र सक्रिय होतं आणि त्या क्षणी प्रेम, करुणा, कृतज्ञता या भावना जागृत होतात. म्हणून नमस्कार ही फक्त एक कृती नाही आहे, तो एक अनुभव आहे. पंचतत्व संतुलनाचा, ऊर्जा संरक्षणाचा आणि अहंकारातून नम्रतेकडे जाण्याचा. पुढच्या वेळी ज्यावेळेस तुम्ही नमस्कार कराल तर फक्त हात जोडू नका, तर त्या क्षणाचा अनुभव घ्या. कारण योग हा फक्त शरीराचा नाही तर आत्म्याचा प्रवास आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.